लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरातील रस्ते की मृत्यूचे सापळे, खड्ड्यांनी अक्षरशः नागरिकांचा जीव घेण्यास सुरुवात केली आहे। रस्त्यांच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च, पण नाशिककरांच्या वाट्याला मात्र जीवघेणे खड्डे, निकृष्ट कामे, ढिसाळ नियोजन आणि प्रशासनाचा बेजबाबदार कारभार या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता थेट नाशिक महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहर अध्यक्ष छबू नागरे यांनी महापौरांकडे निवेदन देत संतप्त सवाल उपस्थित केले आहे। खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहे, मग प्रशासन अजून किती बळींची वाट पाहत आहे का? आतापर्यंत खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला असून सातपूर परिसरातील दिलीप काळे यांच्या मृत्यूची यावेळी नोंद घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। काळे यांच्या कुटुंबियांनाही शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। इतकंच नाही तर खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी थेट मागणी करण्यात आली आहे। खड्ड्यांमुळे गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचारांचा आणि रुग्णालयातील खर्चाचा भारही महानगरपालिकेने उचलावा। निकृष्ट दर्जाची कामे करणारे कंत्राटदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। रस्ते विकासाच्या नावाखाली पैसा खर्च होतोय, पण रस्ते नागरिकांना सुरक्षित मिळत नसतील तर हा पैसा जातोय कुठं? खड्डे बुजवणार कधी? जबाबदारांवर कारवाई करणार कधी? आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? नाशिककरांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तातडीने थांबवा, अन्यथा प्रशासनाविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाशिक शहराच्या वतीने आदरणीय शहराध्यक्ष छबू नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरांमध्ये जो प्रमुख प्रश्न आहे खड्ड्यांचा, त्या खड्ड्यांच्या प्रश्नाविरोधात या ठिकाणी आंदोलन आज आम्ही सकाळी 11 वाजेपासून सुरू केलेलं आहे। नाशिक शहरात खड्ड्यांमुळे जे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत त्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत नाशिक महानगरपालिकेने दिली आहे। ती मदत 20 लाखाची व्हावी। त्याचबरोबर जे कंत्राटदार आणि अधिकारी याच्यात सामील आहेत त्यांच्यामुळे हे खड्डे वाढलेले आहेत, त्या सगळ्यांवर कारवाई व्हावी, त्यांची सखोल चौकशी व्हावी। त्याचबरोबर त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशा अनेक प्रमुख मागण्यांसह म्हणजे प्रमुख मागणी हीच आहे की नाशिक शहरातील खड्डे दूर झाले पाहिजेत, नागरिकांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे। ह्याच मागणीसाठी आज नाशिक शहराच्या वतीने आम्ही या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेलो आहेत। आम्ही सातपूर विभागाच्या वतीनेही स्वतः माझ्यासोबत सिद्धार्थ काळे असतील, आणखी माझे सगळे जे मित्र परिवार आहेत ते सगळे अतुल भाऊ थोरात असतील, हे सगळे या आंदोलनात आम्ही सर्व सहभागी झालेलो आहेत। या निमित्ताने माझे सातपूरमधील जे प्रभाग सभापती आहेत आणि इतरही जे नगरसेवक आहेत जे फक्त रील काढतात आणि स्वतःच्याच सोशल मीडियावरती दाखवतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात की त्यांच्या प्रभागात किती खड्डे, त्यांना माझा प्रश्न असणार आहे की खड्ड्यांचे रील काढण्यापेक्षा उभे राहा, नगरपालिकेकडनं नाशिक प्रशासनाकडनं मदत घ्या आणि ते सातपूर भागातील जे काही खड्डे आहेत, प्रमुख रस्ता जो आहे आपला अंबरलिंग रोडचा, गंगापूर रोडचा, सातपूर त्र्यंबक रोड, हे सगळ्या रोडवरचे खड्डे बुजवा आणि नागरिकांचे प्राण वाचवा। आजच आपल्याकडूनच मिळालेली माहिती सातपूरमधील दिलीप काळे यांचं या खड्ड्यांमुळे दुर्दैवी असा अंत झालेला आहे। मी आमच्या पक्षाच्या वतीने इथे उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की नक्कीच येणाऱ्या काळात लवकर आपण या नाशिक शहराला खड्डेमुक्त करा। धन्यवाद। आज नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं संबंध महिला जो मार्कर असेल कारण आहे याच्याकडे कोणाकडे जणांचा नाशिकमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि आत्ताच माझ्या पत्रकार चित्र आढावांनी मला निरोप दिला की नाशिक सातपूरमध्ये देखील दिलीप काळे नावाच्या एका इसमाचा मृत्यू झाला। आम्ही सगळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या शांती मिळवतो।
अशी प्रार्थना देखील करतो. काय चाललंय या नाशिक शहरामध्ये, कुठे नेऊन ठेवलंय माझं नाशिक शहर. ज्या पद्धतीने या नाशिक शहरामध्ये दुर्दैवी मृत्यू होत आहेत, ते रस्ते दिले की आम्हाला मृत्यूचे सापळे दिलेत हेच कळत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे नाशिक शहर काही काळापूर्वी दत्तक घेतल्यात जाहीर केलं होतं. संकटमोचक त्यांचे विश्वासू कर्तबगार असे आदरणीय गिरीशभाऊ या शहराचा कारभार पाहत आहेत, तरी देखील खड्डे मिटत नाही आहेत. आयुक्त आणि प्रशासन झोपलं आहे. विशेष महासभेमध्ये मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं, दुःखानं वेदनेनं सांगावंसं वाटतं की महासभा खड्ड्यांवरती चालली होती. प्रत्येक नगरसेवक सत्तेतला सत्तेच्या बाहेरचा पोट खिडकीनं आरडाओरडा करून बोलत होता आणि आयुक्त मॅडम झोपल्या होत्या. हे प्रशासन झोपलं आहे. त्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आजचं आमचं आंदोलन आहे. ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना 20 लाख रुपये किमान मदत करावी अशी आमची मागणी आहे. ज्यांच्यामुळे मृत्यू झाला त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत ही आमची दुसरी मागणी आहे. आणि आत्तापर्यंत खड्ड्यांवरती झालेला खर्च त्याची श्वेतपत्रिका नाशिकच्या जनतेसमोर मांडावी ही आमची मागणी आहे. आणि ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही ते असणार आहोत. जर या नागरिकांना जे आपण म्हटलंय आता त्यांना 20 लाख रुपये मिळावे म्हणून, जर त्यांना मिळाले नाही, खड्ड्याच्या प्रश्नाबाबत अजून असं काही घडलं तर पुढचा पवित्रा काय असणार आपला? जर तसं झालं नाही आणि आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर भविष्यात याहीपेक्षा अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या या नाशिक शहरामध्ये झालेलं आपण पाहतो. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.